कर्नाटकांना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास फडणवीस, शिंदे, पवार, राणे, सुमैया, शेलार, फौज तो तुम्हारी सारी है, लेकिन मातोश्री पे बैठा हुआ हमारा राजा आज भी तुम सब पे भारी है, असे सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे। राष्ट्रसंत संत शिरोमणी विठ्ठल महाराजांच्या या अंजनगाव नगरीमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचा हा पदाधिकारी मेळावा आणि सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याकरिता या पदाधिकारी मेळाव्याची सुरुवात करण्याकरिता मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात येत आहे। या ठिकाणी आपल्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांचे आणि सर्व महाराष्ट्राच्या हृदयावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर करीत आहेत। जोरदार गजरा टाकत त्यांचं जयघोष या ठिकाणी करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जोरदार आवाज यायला हवा। छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर करीत आहेत आणि सोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर करीत आहेत। माननीय श्री पराक्रम गुरुदे यांना मी विनंती करते की त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि हार अर्पण करावं। माननीय श्री पराक्रम गुरुदे जिल्हा प्रमुख शिवसेना, सोबतच माननीय श्री नरेंद्र भाऊ पडोले यांना देखील विनंती करेन की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं आणि हार अर्पण करावं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका अंजनगाव येथील तालुका प्रमुख कपिलभाऊ देशमुख, शहर प्रमुख राजूभाऊ आकोटकर, समन्वयक गिरनाळेभाऊ आणि सोबत युवासेना, शिवसेना, महिला आघाडी, सहकार सेना यांच्या सर्वांच्या मिळून हा इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा मेळावा तसेच जे नवनियुक्त दबंग जिल्हा प्रमुख आहेत माननीय पराभाऊ गुडदे, नरेंद्रभाऊ पडोळे यांचा सुद्धा तिथे सत्कार आयोजित केलेला होता। या सत्कार प्रसंगी दर्यापूर तालुक्यातील पदाधिकारी तसेच अंजनगाव येथील पदाधिकारी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। प्रामुख्याने महिला आघाडीच्या बोपशेट्टीसुद्धा तिथे होत्या। अमरावती जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे दर्यापूर विधानसभेतून माननीय गजानन भाऊ लवटे हे निवडून आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं। आज त्यांचासुद्धा सत्कार इथे कपिलभाऊ देशमुख यांनी आयोजित केलेला होता। यावेळी दर्यापूर आणि अंजनगाव येथील शिवसैनिकांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे सध्या त्यांच्या सूर्यपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहे। लोकांना असं वाटतंय की ही शिवसेना दुभंगली, ते संपणार। रोज त्यांच्या पक्षातील लोक जात आहेत असे पेपरमध्ये बातम्यांवरून दाखवल्या जातं आहे, पण तेच लोक जात आहेत ज्यांना कुठेतरी पद, पैसा, प्रतिष्ठा हवी आहे। पण जो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसैनिक आहे तो अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात कायम आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही। कारण आपल्यासमोर जे आपण गर्दी पाहता हे याचं ज्वलंत उदाहरण आहे। या कार्यक्रमाला उत्कृष्ट संचालन लाभलं आहे ते म्हणजे दीक्षा भावे यांचं। कार्यक्रमाला उत्कृष्ट संचालन जर असलं आहे तर तो कार्यक्रम उठून दिसतोय। यामध्ये अग्रवाल ताई ज्या भारतातून दुसऱ्या आल्या
डॉक्टर म्हणून त्यांचा व त्यांच्या आईवडिलांचा सत्कारसुद्धा करण्यात आलेला होता. गजानन भाऊ लवटे यांच्याकडून तिथे तो सत्कार घेण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रास्ताविकाचा भार सांभाळला होतो तालुका प्रमुख मान्य कपिलभाऊ देशमुख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. पक्षप्रमुख माझी मधात जर 10 वर्षाची गॅप सोडली तर इथं 20 ते 25 वर्षापासून शिवसेनेचाच आमदार आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने इथं माननीय गजानन भाऊ लवटे आमदार झाले आणि जवळपास अंजनगाव तालुक्यातून मला वाटते गजूभाऊ 7 ते 8 घरं लीड आपल्याला इथून आहे. तसंच आमचे जिल्हा प्रमुख पराग गुर्ते यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं आहे. जवळपास भाऊ आपला सर्वांचा परिचय आहे. इथं आता आपण नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख झाले आहेत. तुम्हाला मी इथं सांगू इच्छितो की भाऊ इथं 49 ग्रामपंचायत आहेत आणि 112 जवळपास 110 गावं आहेत. जवळपास प्रत्येक गावात इथं शाखा प्रमुख आहे, बोर्डही आहे. ज्या गावात नसतील भाऊ नाम मिल जाए मिले आशीष जिसे इनका उसे पहचान मिल जाए. भला कैसे नहीं उसका मुकद्दर रंग बदलेगा, भला कैसे नहीं उसका मुकद्दर रंग बदलेगा. सुदामा को अगर जो आपसा घनश्याम मिल जाए, सुदामा को अगर जो आपसा घनश्याम मिल जाए. आणि असे घनश्याम परम गुरुदेव जिल्हा प्रमुख आपल्याला भेटलेले आहेत. आणि या मेळाव्याच्या कार्यक्रमाला साथसुद्धा उत्कृष्ट संचालनाची लाभली आणि त्या संचालन करणाऱ्या होत्या दीक्षाताई भावे. अशा रीतीने हा मेळावा उत्कृष्टरित्या पार पडला.